शांती। आज आहे 20 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपणच आपल्याला विचारा की मी किती वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहतो। देही अभिमानी स्थिती किती वेळ राहते? प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या डायरेक्शनचे अर्थात आदेशाचे पालन केवळ भाग्यवान मुलेच करतात? उत्तर आहे, बाबांचे डायरेक्शन अर्थात आदेश आहे, गोड मुलांनो, आत्माभिमानी भव। तुम्ही सर्व आत्मे मेल अर्थात पुरुष आहात, फिमेल अर्थात स्त्री नाही। तुमच्या आत्म्यामध्येच सारा पाठ भरलेला आहे। आता हीच मेहनत अथवा अभ्यास करा की आपण देही अभिमानी स्थितीमध्ये कसे राहावे। हेच मोठे ध्येय आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. ज्ञानाला चांगल्या रीतीने धारण करून देही अभिमानी बनायचे आहे। हीच मेहनत आहे। हेच उच्च ध्येय आहे। या मेहनतीने आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे। 2. जिन्न बनून आठवणीची यात्रा करायची आहे। माया कितीही विघ्न टाकेल परंतु मुखामध्ये मुल्हरा अर्थात मोहर टाकून ठेवायची आहे। मायेमुळे विचलित व्हायचे नाही। एकाच्या आठवणीमध्ये राहून वादळे पार करायची आहे। आजचे वरदान आहे, साधनांचा वापर करत असताना साधनेला आपला आधार बनविणारे सिद्धी स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, कोणतेही जुन्या दुनियेतील आकर्षित करणारे दृश्य अल्पकालीन सुखाच्या साधनांचा वापर करत असताना अथवा पाहून त्या साधनांच्या अधीन होता। साधनांच्या आधारावर साधना अशी आहे जणू काही वाळूच्या पायावर बांधलेली इमारत। त्यामुळे कोणत्याही विनाशी साधनांच्या आधारावर अविनाशी साधना अवलंबून नसावी। साधन निमित्त मात्र आहे आणि साधना निर्माणतेचा आधार आहे। त्यामुळे साधनेला महत्त्व द्या, म्हणजे मग साधना सिद्धी प्राप्त करून देण्यासाठी मदत करेल। स्लोगन आहे, कोणत्याही कमजोरीचा अंश जरी असेल तरी त्यातून वंश जन्माला येईल आणि पराधीन बनवेल। ओम शांती।